आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। राहुरी नगर परिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्तानं राजमाता जिजाऊ महिला महोत्सव 2026चं आयोजन केलं गेलं। 6 ते 11 मार्च कालावधीत विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तर या महोत्सवाचा समारोप बुधवारी बक्षीस वितरणानं झाला। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी नृत्य स्पर्धा आयोजित केली गेली, तर शनिवारी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा पार पडली। रविवारी पाककला स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। या स्पर्धेत तांदळापासून बनवलेले पदार्थ, खजूरपासून तयार केलेले पदार्थ आणि हस्तकला प्रदर्शन तसेच विक्रीचे स्टॉल लावले गेले। याच दिवशी महिलांनी नैसर्गिक रंगांची रंगपंचमी खेळत उत्साहात रंगपंचमी सण साजरा केला। सोमवारी रांगोळी स्पर्धा पार पडली, तर मंगळवारी महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली। या सर्व स्पर्धांचा समारोप बुधवारी बक्षीस वितरणानं झाला। समारोप कार्यक्रमात रमेश परळीकर यांचा खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम रंगला। या स्पर्धेत राहुरी महिला पोलीस राधिका कोकडे या खेळ पैठणीच्या मानकरी ठरल्या। त्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित केलं गेलं। विजेत्या महिलांना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका डॉक्टर उषाताई तनपुरे, ओजस्विनी महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुजाता अरुण तनपुरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं दिली गेली। यावेळी ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी महिलांना मार्गदर्शन केलंय। आज राहुरी नगर परिषदेने महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवला होता। वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमात भाग घ्यायला आज मी आले, पण पैठणी जिंकण्यापेक्षा ते खेळाची मजाच फार होती। पैठणी जिंकण्याची अपेक्षा अशी त्या अपेक्षेने मी खेळतच नव्हते, पण खेळाची मजाच फार आली। त्यामुळे मला पैठणी जिंकण्यापेक्षा खेळाच्या मजेचा आनंद जास्त वाटला। राहुरी नगर परिषदेचे धन्यवाद मानते व सर्व कार्यक्रम माननीय डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी सर्व महिलांसाठी अशा वेगवेगळ्या नवीन संधी उपलब्ध करून देतात, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते। राहुरी नगरपालिका महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ सप्ताह महोत्सव जो साजरा करत होतो ते 7 दिवसांचा आज सांगता झाली। त्यात खूप सुंदर शेवटच्या दिवशी खेळ पैठणीचा हा खूप सुंदर कार्यक्रम झाला। माननीय रमेश परळीकर सरांनी खूप छान सादरीकरण केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते। सर्व लेडीज 10 वाजले तरी लेडीज सर्व बसून राहिल्या, जागची एक पण लेडीज असं नाही की हल्ली, त्यामुळे त्या कार्यक्रमाचं सर्व श्रेय रमेश सरांना जात आहे। खूप सुंदर कार्यक्रम केला। या 7ही सप्ताहात ज्या महिलांनी विविध आपण कॉम्पिटिशन ठेवले, ते डान्स कॉम्पिटिशन, रील कॉम्पिटिशन, मॅरेथॉन, फॅशन शो, पाककला, रांगोळी, या सर्व महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला। त्या सर्व कॅन्डिडेटचे मी खूप खूप आभार मानते आणि तनपुरे कुटुंबियांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी ह्या साधारण महिलांना एक व्यासपीठ मिळवून दिलं आणि सर्व महिलांच्या वतीने तनपुरे कुटुंबियांचे मी आभार मानते व सर्व नगर महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। खरंच मला खूप आनंद वाटला, कारण आम्ही आता महिला दिनाचे कार्यक्रम गेल्या 1 मार्च पासून 16-17 तारखेपर्यंत आमचे कार्यक्रम चालू आहेत। आज 11 तारखेचा 11 मार्चचा जागतिक महिला दिनानिमित्तचा असा हा कार्यक्रम होता। राहुरी नगर परिषदेने जिजाबाई राजमाता जिजाऊ महिला महोत्सव ठेवला होता। त्याच्यामध्ये आमचा हा 11 तारखेचा कार्यक्रम होता आणि विशेषतः या नगर परिषदेच्या वतीनं महिला दिन न साजरा करता महिला आठवडा साजरा केलेला आहे आणि त्याच्यामुळं खरंच या नियोजनामध्ये जे नगरसेवक असतील, ज्यांचं मार्गदर्शन असेल, त्यांनी खूप छान नियोजन केलेलं होतं। इथे महिला सुद्धा खूप छान होत्या, एन्जॉय केला सगळ्यांनी कार्यक्रम आणि मलाही हा कार्यक्रम सादर करण्यासाठी खूप मजा आली। मी म्हणतो या राहुरी गावचा जो महोत्सव आहे याचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे, या नगर परिषदेचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिला दिन एक दिवस नाही
तर आठवडाभर सादर झाला पाहिजे. एवढं मी बोलून मला खूप आनंद झाला. आता मी आनंद शब्दात नाही व्यक्त करू शकत. यावर्षी खूप चांगला, म्हणजे दरवर्षीच मिळतो, पण यावर्षी आणखी खूप जास्त चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि ह्यावेळी खूप नवीन नवीन अशा स्पर्धा ठेवल्या होत्या, नाविन्यपूर्ण, आणि त्या महिलांनी खूप उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला, उत्स्फूर्त सहभाग. आणि सगळ्या महिलांनी खरोखर त्या कार्यक्रमाला पण यायच्या, सहभाग पण घेतला आणि आनंद लुटला. 6 दिवस पूर्ण स्टॉल्स पण अतिशय खूप भरभरून चालले अगदी. आणि ज्या ज्या महिलांनी ह्याच्यात भाग घेतला त्यांचं मी अभिनंदन करते. ज्यांनी ह्याचं नियोजन करण्यामध्ये भाग घेतला अशा आमच्या भगिनी आहेत, त्यांचं पण मी सगळ्यांचं खूप आभार मानते. आमच्या नगरपालिकेच्या सर्व नगरसेविका, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती असतील स्मिताताई भुजाडी, आणि आमच्या सर्व नगरसेविका, या सगळ्यांनी त्याच्यात सहकार्य केलेलं आहे. आणि मग सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. त्यामुळे सर्व महिलांचे, मी राहुरीतल्या सर्व महिलांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. कार्यक्रमाला नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, आप्पासाहेब तनपुरे, राऊत यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम भगीरथीबाई तनपुरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी पार पडला. या 7ही दिवसामध्ये बचत गटांसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले गेले. बचत गटांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तूंची विक्री केली. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता भारत भुजाडी, नगरसेविका लताबाई बाळू जगधने, संगीता जाधव, सिंधुताई डावकर, वृषाली तनपुरे, प्रियंका काशीत, प्रियंका आहेर, आसमा शेख, मनीषा भोंगळ, मनीषा बर्डे, प्रसन्न वराळे यांनी विशेष परिश्रम घेतले. राजमाता जिजाऊ महिला महोत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाचं मार्गदर्शन डॉक्टर उषाताई प्रसाद तनपुरे आणि सुजाताताई अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली प्राजक्त तनपुरे, सायली हर्ष तनपुरे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती स्मिता भारत भुजाडी यांच्या नेतृत्वाखाली केलं गेलं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.